जेवण असलं का काय आम्ही सोडितच नाही, ते तुम्हाला माहिती ना. असं जेवायला गेलो ना आम्हाला डायरेक्ट गंठन कुमार भेटला. तर जय श्रीराम भावांनो, मी विका ब्लॉगर, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. सकाळ सकाळ लग्नाला चाललो होतो, लग्नात गेलो. मुकादमाचं तोंड पाहून मला अंदाज आला होता मुकादमाला 100-150 चिमण्या सोडून गेल्या काय. पण मुकादमाला म्हणलं तू टेन्शन घेऊ नको, तुला आपण फ्लिपकार्ट वरून एखादी चिमणी ऑर्डर करू, टेन्शन काय घेऊ नको. कोणाच्या लग्नाला गेलं का आम्हाला आमच्या लग्नाचं टेन्शन येतंय, पण आम्ही मनाला सांगतो झालं तर होईल, नाही तर पुढची जिंदगी हिमालयात जाईन, एवढं काही टेन्शन घ्यायचं नाही. आता 2 बोटाचा विषय म्हणलं का विषय डायरेक्ट टॉपचा आहे, विषय पंपात. कोणी भेटलं का भाई या 2 बोटच करतोय विका ब्लॉगरला. आता लग्नापाशी आलो ना असा भयान पाऊस चालू झाला, पण एक कार्यकर्ता असा बेकार नाचत होता पावसात. म्हणलं अरे जोडीदार कामायचे तर असे कामायचे भाई, सगळे साडूशाला जाऊन उभं राहिले ना तरी भाऊनी एकट्याने लग्न गाजीला पाहिजे. आणि आता आमच्या जिंदगीत आम्ही असे कमी लेत ना भाई, डीजे बंद झालं तरी ते 1.5 तास नाचू शकते, कारण की टोळी विषय पंपात. पावसाने लई चिडचिड झाली, त्याच्यामुळे डायरेक्ट तिथून गायब झालो. घाटूर आलो. आता घाटूर शनिवार रविवारी जेवण असतं श्रावण मध्ये. आमची टोळी जेवायला आलती, तेवढ्यात आम्हाला दिसला गंठन कुमार. आणि आता आमचा मुकादम तुम्हाला माहिती कुठे गप बसणार आहे का, ते काय म्हणतोय ब्लॉग मध्ये घ्यायचे तुम्हाला 2 बोट करायचे. गंठन कुमार मुकादमाला म्हणला तू आधी जेवून घे, मग आपण निवांत व्हिडिओ काढून. मुकादम म्हणत होता विषय टॉपचा आहे. आमच्या टोळीतले काही कार्यकर्ते एवढे झापे आहेत, त्यांच्या ताटातलं संपलं तरी दुसऱ्याच्या ताटातला आणतात. आता बंटी शेटच्या ताटात लापशी उडली ती, आमचा गणीबाई ती आणत होता. फुलदा आपण जेवले ना. आता कधी कधी आम्हाला असं वाटतं आम्ही जर असे झेंडत राहिलो तर काही दिवसांनी आमच्यावर असे दिवस नाही आले, मग बरं होईल, आम्हाला बाबाच व्हावा लहान. आमची टोळी कशी असून द्या, पण त्यांना लोकांची लय काळजी. आता घाटात खड्डे झालेत म्हणून त्यांनी माती आणून वाचलेली लोकांनी, आणि त्या मातीचा चिखल झालेला आहे. त्या चिखलात एखादं पडलं बिडलं वारकं पोरकं कोणाला लागलं तर काय होईल. त्याच्यामुळे टोळी आमची जरा रोडवाल्यांना हरिपाठाचे 2-3 वाक्य सांगत होती.